द मॅक्स न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत। आपण आहोत भियापूर शहरामध्ये। काल अतिक्रमणाची मोहीम राबवण्यात आली भियापूर शहरामध्ये आणि काही लोकांना नोटीस देण्यात आले, काही लोकांना देण्यात आले नाही। सीओ मॅडम म्हणतात का बा आम्ही नोटीस न दिल्यावर बी अतिक्रमण कारवाई करू शकतो। मग मोजक्याच लोकांना नोटीस का दे? हे टिकारामजी ठाकरे यांचं कोणत्याच प्रकारे अतिक्रमण नाही आहे, याच्यामुळे कोणत्याच वाहतुकीला अडथळा होत नसताना यांचा तोडण्यात आलाय। सीओ मॅडमला सांगून काय तुमच्या कसं काय तुम्हाला नोटीस मिळाला होता का? मला कोणत्याही प्रकारचा नोटीस दिलेला नव्हता। मी सीओ मॅडम ते आल्यानंतर मी त्यांना विचारलं की मॅडम तुम्ही नोटीस का बरं दिला नाही? तर मला नोटीस द्यायची काही आम्हाला जरूरत नाही आहे। आणि माझा जो अतिक्रमण माझा फक्त सेट जो होता तोही पण मागेच आहे, तरी पण त्याने ते तोडण्यात आला। तर हे एवढं मोठं नुकसान 50,000च्या वर माझं नुकसान करून गेले ते। एका गरीब व्यक्तीच्या 50,000चे नुकसान झालेलं आहे। नोटीस आणि कोणत्याही प्रकारे पूर्वसूचना दिली नाही, फक्त मोजक्याच लोकांना तुम्हाला नोटीस मिळाला होता का? नाही सर, आम्हाला कोणत्या प्रकारे नोटीस मिळाली नाही, तरी आमची शेट पडल्या गेले। किती रुपये नुकसान झाले तुमची? तर 10,000 रुपये झाले। यांची पण नुकसान झाली, यांचा जो उदरनिर्वाह याच्यावरच आहे दुकानावर। आणि तसेच हे नालीचे काम रखडलेलं आहे नॅशनल हायवेचे, हे अतिक्रमण मध्ये येत होता। मग हे सीओ मॅडमने का तोडलं नाही? यांना का मुभा? म्हणजे इथं दुजाभाव झालेला आहे का नाही? फक्त मोजक्याच लोकांचे यांनी तोडले आणि बाकी लोकांना मोकळीच दिले। फक्त गरिबांचे तोडले, आज त्यांची नुकसान झाली, ज्यांच्या उद्धारनिर्वाह याच्यावर होता दुकानदारावर, आज ते रस्त्यावर आले, देशोधडीला आले। सरकारचा हा एक नियम आहे का गरीबी हटाव और अमीर को आगे बढ़ाव? आणि तिकडे म्हणतात का आम्ही गरीबाचे कैवारी देतो, गरीबाला तुम्ही रस्त्यावर आले। आज गरीब जाणार कुठं? आज गरीब जो आपल्या मुलं बाळ पोसत होता, 2 पैसे करून आपला घर चालवता, आज तो बेघर झालेला आहे। त्यांचा तर कोणी आता वाली राहणार का? आणि त्यांच्यासाठी कोणी लढणार का? आज यांच्या 50,000 यांच्या 20-25,000च्या नुकसान झाला। कित्येक तरी अतिक्रमण धारकाचे बाग या रस्त्याने काही 5.5चे मोजके दुकान तोडण्यात आलेले आहेत। बाकी शहरातला जो अतिक्रमण आहे तशानं तशीच परिस्थिती आहे, याच्यावर कोणी काही बोलणार नाही। याचे राजकीय नेते पण गप्प बसले आहेत, याचे सामाजिक कार्यकर्ते पण गप्प बसले आहेत। फक्त इथं मनमानी कारभार चालतंय नगरपंचायतच्या। या मनमानी कारभाराला कुठं ना कुठं आळा घाला लागेल। याच्यासाठी जनता रस्त्यावर उतरणार एक दिवस। तुम्ही याच्यासाठी काही करणार का? आता तुमची जे भरपाई तुमच्या बिल बेवजह तोडलं, काही नोटीस न देता, याच्यावर तुम्ही कोर्टात येणार का? आम्ही सीओला मागणी करू या विषयावर। जो नुकसान झाला तो नुकसान भरपाई देण्यात यावी आम्हाला। यांची जे नुकसान भरपाई हे नगरपंचायतकडून हे वसूल करतील, हे कोर्टात जातील, असं यांची हे आहे मागणी। का बा आमच्या एकाच माणसाचा का हटवण्यात आला, फक्त मोजक्याच लोकांच्या का तोडण्यात आला, बाकी राजकीय नेते जे काही लोक आहेत त्यांचे का तोडण्यात आले? हे इथं भियापूर शहरामध्ये ह्या चर्चा चालू आहेत। का बा गरीब पाहून आणि कमजोर माणूस पाहून त्याचेच दुकानं तोडण्यात आले। जे बलाढ्य आहेत, धनाढ्य लोक आहेत, त्यांना पूर्णपणे सूट देण्यात आली, अशी शहरात कालपासून सकाळपासून चर्चा सुरू आहे। द मॅक्स न्यूज सुनील मैथिले। काल तुमची पण दुकान फेकण्यात आली का? हो सर, फेकण्यात आली। माझी अशी इच्छा होती का यांना नाही का नोटीस द्यायला पाहिजे होतं सर लोकांनी, नाही का सर लोकांनी नोटीस द्यायला पाहिजे होतं का तुम्ही इथं जागा माझी आहे किंवा नाही आहे यांना सांगायला पाहिजे होतं। आम्ही माल नसतं आणलं बनवून सर, नाही का सर? पण यायनं म्हणायला पाहिजे का नोटीस द्यायला पाहिजे होतं का? किती रुपये नुकसान झालं तुमच्यावाला? तरी 3-3.5 हजाराचं नुकसान झालं सर। शाळेचे मुळे यांची दुकान हटवण्यात आली। शाळा ही यांच्या मालकीची आहे असं यांचं म्हणणं आहे, पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की ही जागा शाळेच्या अंडरमध्ये येत नाही। हे जमीन लीजवर आहे, शासनाची जमीन आहे आणि शासनाच्या जमीन अतिक्रमण हे गुन्हा नाही। अतिक्रमण गुन्हा आहे बी आणि नाही बी। कोणी आपला 2 पैसे कमवून आपला संसार चालवतो, त्याच्यावर जबरदस्त बुलडोजर चालवले, हे कितपत योग्य आहे? आज हे महिला लढत आहे बिचारी, कालपासून ते जेवण नाही केलं त्यांनी। तुमचे मुलं बाळ किती छोटे आहेत का? 4 वर्षाचे आहे सर। मग अशा गरीब लोकांना आता कुठं जायचं? आणि शहरामध्ये रोजगार नाही, भियापूर शहरात रोजगार नाही, लोकांना काम नाही, धंदा नाही, फक्त मिरची कटाई आहे। आणि हर व्यक्ती मिरची कटाई करू शकत नाही। इथं सर्व्हिसवाला वर्ग पण राहत नाही, व्यापार पेठ नाही बरोबर, आणि रोजगार नाही। लोकांच्या हाताला अगर काम मिळेल तेव्हाच लोक कोणता उद्योग नाही करतील आणि कामाला जातील, ड्युट्या करतील। पण जिथे रोजगार नाही तर तिथे काय करतील? दुकान टपरी तर लावायची लागेल ना। मग आता त्यांनी उदरनिर्वाह कसा करायचा याच्या प्रश्न जनता आता सरकारला विचारेल, याच्या नगरपंचायत प्रशासनाला विचारेल, आणि याचे जे काही लोक आहेत ज्यांच्यामुळे हे अतिक्रमण हटवण्यात आलं त्यांना विचारेल। धन्यवाद। द मॅक्स न्यूज चॅनल सुनील मैथिले।